नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 चा स्टडी करणार। बघा यामध्ये एग्जांपल नंबर फर्स्ट, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. Consider triangle ABC. Having base, first triangle denotes H1, base B1, and height is H1. Height is H1 because of first triangle having area is A1. Second triangle having base denotes B2 and having height is H2 and area of second triangle is A2. The given is here base of first triangle is 9, that is here value of B1 is equal to 9 and value of H1 is equal to 5 is given here. In second triangle, base of another triangle is 10, therefore we can write here B2 is equal to 10 and height of second triangle is 6. Okay, then find the ratio of areas. First we can write, प्रथमतः आपण लिहू मित्रांनो ह्या ठिकाणी गिवन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, that is we can write here A1 is equal to, याचा रेशो आपल्याला काढायचा आहे म्हणजे आपण असं करूया की या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR, सेकंड ट्रायंगल PQR आहे आणि आपण त्याला कन्सिडर करू फर्स्ट ट्रायंगलच्या एरियाला A1 आणि सेकंड ट्रायंगलला कन्सिडर करूया A2 आणि तेच आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे। ओके, आणि आपल्याला दिलेली गोष्ट लिहिता यायला पाहिजे मित्रांनो। बघा या ठिकाणी आपण गिवन लिहूया, गिवन बेस्ट। ओके, B1 is equal to and H1 is equal to, सेकंड ट्रायंगल साठी जो ट्रायंगल फर्स्ट आहे त्याचा हा आणि सेकंड ट्रायंगल B2 पाहिजे आणि H2 पाहिजे। ओके, मग बघा B1 आपल्याला या ठिकाणी 9 दिलेला आहे आणि H1 आपल्याला 5 दिलेला आहे। तसंच दुसऱ्या ट्रायंगलचं बघा B2 आपल्याला 10 दिलेला आहे आणि H2 आपल्याला 6 दिलेला आहे। ओके, आणि हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर। मग आपल्याला रूल माहिती आहे, रेशो ऑफ areas of two triangles is equal to ratio of product of their corresponding bases and heights. ओके, मग आपण याला मॅथमॅटिकली राइट करूया। ओके, A1 upon A2 is equal to ratio of product of their corresponding base and height. फर्स्ट आहे म्हणून फर्स्ट, सेकंड आहे म्हणून सेकंड, दिस इज द फॉर्म्युला। मग जर हा फॉर्म्युला आहे मित्रांनो, तर फॉर्म्युल्यानंतर आपल्याला माहित आहे काय, पुटिंग द गिवन व्हॅल्यूज। मग आपण ह्या ठिकाणी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया, पुटिंग द given
व्हॅल्यूज. बघूया आपण या ठिकाणी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. A1 अपॉन A2 तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. A1 अपॉन A2 इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ काय दिलेलं आहे B1 H1. B1 H1च्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे 9 इंटू 5. ओके. B2 इंटू S2. B2 इंटू S2ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 10 इंटू 6. देन नाव सिम्प्लिफिकेशन साधा आहे. 5 1 जा 5, 5 2 जा 10. इथं 3 ची टेस्ट लागते. 3 2 जा 6, 3 3 जा 9. न्यूमरेटरला काय उरलेलं आहे बघा 3 मल्टिप्लाय बाय 1 आणि डिनॉमिनेटरला 2 मल्टिप्लाय बाय 2. फायनल आन्सर या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. A1 अपॉन A2, A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3 1 जा 3 अपॉन 2 2 जा 4. इतकं सिंपल आहे. विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या. फ्रेंड्स आता आपण सेकंड एक्झाम्पलचा स्टडी करणार. बघूया. इन द फिगर BC इज परपेंडिक्युलर ऑन द साइड AB. दिस इज परपेंडिक्युलर. दॅट इज आपण कन्सिडर करूया की हा बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल आहे आणि ही हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल आहे. हा फर्स्ट ट्रायंगल आहे म्हणून आपण याला एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल म्हणूया. ओके. दुसरं दिलेलं आहे AD इज परपेंडिक्युलर. दिस AD साइड इज परपेंडिक्युलर ऑन AB. म्हणजे आपण आता हा दुसरा ट्रायंगल आहे म्हणून याचा एरिया A2 कन्सिडर करूया. यामध्ये याची हाईट आहे सेकंड ट्रायंगल आहे म्हणून हाईट S2 घेऊ आणि त्याचा बेस पण तोच आहे म्हणजे सेम बेस आहे म्हणून B1 इज इक्वल टू B2 आपल्याला घेता येईल. B1 इज इक्वल टू B2 कारण सेम बेस आहे दोन्ही ट्रायंगलचा. आणि आता आपल्याला या ठिकाणी BC इज इक्वल टू 4 दिलेला आहे म्हणजे H1 ची व्हॅल्यू आपल्याला 4 या ठिकाणी दिलेली आहे आणि AD ची व्हॅल्यू आपल्याला 8 दिलेली आहे. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजे फर्स्ट ट्रायंगल आहे ABC आणि सेकंड ट्रायंगल आहे ADB सॉरी. तर यांचा रेशो आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. तर चला मग मित्रांनो आधी आपण गिव्हन राईट करूया. हे गिव्हन या ठिकाणी आपण ॲज इट इज राईट करणार. काय दिलेलं आहे बघा. इन दिस फिगर BC इज परपेंडिक्युलर ऑन द साइड AB. हे आपल्याला दिलेलं आहे. दुसरं AD इज परपेंडिक्युलर ऑन द बेस AB. AD इज परपेंडिक्युलर ऑन द बेस AB. ओके. म्हणजे या फिगरमध्ये आपल्याला इन धिस फिगर B1 is equal to B2. Base of both the triangles are same. Okay. आणि म्हणून आपल्याला लिहिता येईल therefore we can write here B1 is equal to B2. बेस सेम आहे म्हणून दोघांचा B1 इज इक्वल टू B2. त्यानंतर सेकंड बघा BC ची व्हॅल्यू दिलेली आहे मग आपण लिहिणार इथं BC इज इक्वल टू 4 आणि AD इज इक्वल टू 8. ओके. मग बेस सेम आहे लक्षात घ्या. ट्राय टू अंडरस्टँड. जर बेस सेम आहे तर आपण या ठिकाणी लिहिणार area of triangles with equal bases are. with equal base आहे बघा. ओके. with
equal bases are proportional to their corresponding heights. इतकं सिंपल आहे मित्रांनो, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला आता बेस B1 B2 म्हणजे AB दोघांचा बेस सेम आहे, म्हणून आपण रेशो ऑफ एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अँड सेकंड ट्रायंगल, आता नावं दिलेले आहेत म्हणून A1 आणि A2 लिहायची गरज नाही, आपल्याला ABC आणि ABD असं विचारलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB ॲज इट इज लिहिणार इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट. परंतु या ठिकाणी आपली इक्वल बेस आहे म्हणून बेस आपला या ठिकाणी येणार नाही, फक्त हाईटच येणार. मग फर्स्ट ट्रायंगलची हाईट आहे आपली BC आणि सेकंड ट्रायंगलची हाईट आहे आपली AD. इथे लिहिणार लागलं सर आपण डॅश 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 B1 इज इक्वल टू B2. ओके, कोणतीही शंका राहणार नाही. मग हा फॉर्म्युला झाला, म्हणून आता आपण काय करणार, पुटिंग द गिवन व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. हे तर ॲज इट इज राहील आपलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. हे क्वेश्चनमधून आपण ॲज इट इज लिहिलेलं आहे, इज इक्वल टू ॲज इट इज. आता बघा BCची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती 4 आणि म्हणून इथं आपण 4 सबस्टिट्यूट करणार. ADची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 8 म्हणून आपण इथं 8 सबस्टिट्यूट करणार. ओके, आता सिम्प्लिफिकेशन सिंपल, 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजेच 1/2. ओके, फायनली आपल्याला आन्सर या ठिकाणी लिहिता येईल मित्रांनो, एकदम सोपं आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, समजून घेण्याचा प्रयत्न करा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB is equal to 1/2 is the final answer. मित्रांनो लिहून घ्या. आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधील एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व करणार. बघा फिगर आपल्याला दिलेली आहे. इन द फॉलोइंग फिगर सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर ऑन द सेगमेंट RQ. म्हणजे PS ही त्याची हाईट आहे. ओके, आणि RQ हा त्या ट्रायंगलचा बेस आहे, फर्स्ट ट्रायंगल. त्याच्यानंतर QT इज परपेंडिक्युलर ऑन द PR. म्हणजे QT ही त्याची हाईट आहे, त्याच ट्रायंगलची, आणि PR हा त्याच ट्रायंगलचा बेस आहे. ओके, म्हणजे एकाच ट्रायंगलचा, ट्रायंगल PQR या ट्रायंगलचा पहिल्यांदा कन्सिडर करू की RQ हा त्याचा बेस आहे R पासून Q पर्यंत, आणि PS ही त्याची हाईट आहे H. ओके, आणि मग आपल्याला दिलेला आहे RQची व्हॅल्यू. RQ इज इक्वल टू म्हणजे बेस आपल्याला दिलेला आहे तो 6, आणि PS सुद्धा आपल्याला दिलेला आहे, म्हणजे हाईट आपल्याला दिलेली आहे H इज इक्वल टू ऑल्सो 6. त्याचप्रमाणे PR हा बेस सुद्धा बेस ऑफ तोच ट्रायंगल आहे, म्हणून बेस आपल्याला दिलेला आहे 12. ओके, फाइंड QT आपल्याला म्हणजे H त्याच ट्रायंगलची हाईट आपल्याला काढायची आहे. सिंपल. बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी जे गिव्हन आहे ते राईट करूया की गिव्हनमध्ये सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर ऑन द सेगमेंट RQ हे आपल्याला दिलेलं आहे, आणि त्याचबरोबर सेगमेंट
सेगमेंट QT इज परपेंडिक्युलर ऑन द सेगमेंट PR हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. आणि RQ ची व्हॅल्यू दिलेली आहे RQ. नाऊ RQ इज इक्वल टू 6 आणि PS सुद्धा आपल्याला दिलेला आहे. PS इज ऑल्सो 6. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो PR पण आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी 12 आणि QT मात्र आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता तुम्ही या ट्रायंगलमध्ये नीट ऑब्झर्वेशन करा की आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आपल्याला या ट्रायंगलचा बेस आणि हाईट दिलेली आहे म्हणून आपण फॉर्म्युला वापरणार. वी हॅव एरिया ऑफ ट्रायंगल, नाव देऊ आपण त्याला PQR. हा ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा जनरल फॉर्म्युला आहे, पण या ठिकाणी आपल्याला हाफ ॲज इट इज घेणार आपण आणि बेस त्याचा घेणार आपण RQ जो आपल्याला 6 दिलेला आहे, जो आपल्याला RQ बेस घेऊ आपण इंटू हाईट त्याची आपण PS घेऊ. ओके. हा फॉर्म्युला आहे म्हणून एरिया मी याला ॲज इट इज लिहितो. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू दिस. हा फॉर्म्युला आहे मित्रांनो. मग जर हा फॉर्म्युला आहे तर आपण काय करणार, पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. मग या ठिकाणी लिहिणार आपण नाऊ पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. आपल्याला माहीत असलेल्या व्हॅल्यूज आता आपण सबस्टिट्यूट करणार. मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपण ॲज इट इज लिहिणार. एरिया ऑफ ट्रायंगल PQR ॲज इट इज लिहिणार. हाफ पण ॲज इट इज लिहिणार. मल्टिप्लाय पण ॲज इट इज लिहिणार. आणि अजून एक सेकंड मल्टिप्लाय आहे तो पण ॲज इट इज लिहिणार. फक्त RQ ची व्हॅल्यू आपल्याकडे 6 आहे आणि म्हणून इथं 6 लिहिणार. आणि PS ची पण व्हॅल्यू आपल्याकडे 6 आहे आणि म्हणून इथं आपण 6 लिहिणार. नाव सिम्प्लिफिकेशन. 2 1 2, 2 3 6 म्हणजे काय उरलेलं आहे बघा या ठिकाणी 1 इंटू 3 इंटू 6 दॅट इज 1 3 3. 3 मल्टिप्लाय बाय 6 18. ओके. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 18 युनिट दिलेलं नाही म्हणून आपण युनिट स्क्वेअर लिहिणार. युनिट स्क्वेअर हे एक मिळालं मित्रांनो आपल्याला एक नंबर. ओके. याचाच वापर करून आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQR नाही विचारलेलं, आपल्याला QT फाइंड आउट करायचा आहे आणि म्हणून QT जर फाइंड आउट करायचा आहे तर तोच ट्रायंगल घेऊ आपण. सपोज दॅट जर मी त्याचा बेस असा तुम्हाला दाखवला PR हा बेस आहे. ओके. आणि त्याच्या यापासून इथं परपेंडिक्युलर टाकलेला आहे हा बेसवर T पाशी Q पासून, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीचा तो ट्रायंगल येईल मित्रांनो, लक्षात घ्या. तर PR मी इथं असा लिहितो म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. मी PR असा लिहितो. या फिगरला मी अशी रोटेट करून घेतली आणि अशा पद्धतीनं PR हा बेस आपल्याला या ठिकाणी 12 दिलेला आहे. हा बेस आहे म्हणून मी इथं B लिहितो आणि QT ही हाईट मात्र आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. मग या ठिकाणी अल्सो याच ट्रायंगलचा आपल्याला ट्रायंगलचा एरिया माहित आहे. एरिया माहिती आहे बघा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 18 आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी अल्सो वी कॅन राईट हियर area of triangle PQR is equal to half into base आता PR आहे. ओके. आणि हाईट मात्र QT आहे. तोच ट्रायंगल आहे पण त्याचा बेस आणि हाईट आपण चेंज केला. ओके. मग हा जर फॉर्म्युला आहे तर आपण आता काय करणार, पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज.
आपल्याला माहीत असलेल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणार. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 18 दिलेला आहे, आपण आता काढला त्याला, म्हणून आपण इथं 18 लिहिणार. इज इक्वल टू ॲज इट इज 2 ॲज इट इज पी आर माहिती आहे आपल्याला 12 आणि क्यू आर मात्र आपल्याला क्यू आर आहे का तो क्यू टी आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फ्रेंड्स, क्यू टी आहे हाईट. हे बघा पी आर बेस आहे आणि क्यू टी ही त्याची हाईट आहे, क्यू आर नाही, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मग आपल्याला क्यू टी या ठिकाणी काढायचा आहे. क्लिअर झाला मुद्दा. आता माझे सगळे मित्र इकडे लक्ष देतील की 2 1 जा 2, 2 6 जा 12. आता 6 क्यू टीची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून 6ला आपण शिफ्ट करणार आर एच एसला. इफ आर एच एस गोज टुवर्ड्स एल एच एस फ्रॉम आर एच एस इट बिकम्स डिवाइड, दॅट इज 18/6 इज इक्वल टू क्यू टी. क्यू टीची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. 6 1 जा 6, 6 3 जा 18. Therefore we can write here QT is equal to 3 unit. QT ची व्हॅल्यू 3 युनिट येणार. QTच काढायची आहे आपल्याला. ओके, महत्त्वाचं म्हणजे AP is perpendicular on BC. AP is perpendicular on BC म्हणजे आपण ह्या ठिकाणी BC बेस घेऊया. BC आपला बेस राहील आणि AP ही हाईट आहे म्हणजे आपण तिला H घेऊया. ओके, हाईट. आणि त्यानंतर दुसरी एक गोष्ट महत्त्वाची दिलेली आहे की AD इज पॅरलल टू द BC म्हणजे या दोन लाईन्स पॅरलल आहेत. आणि जर दोन लाईन्स पॅरलल असतील मित्रांनो तर त्यांच्यामधलं जे हे अंतर आहे, हे डिस्टन्स आहे, द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज ऑलवेज सेम. At that time we say that these two lines are parallel to each other. Suppose that this distance is 5 centimeter, then we can here this distance is also always 5 centimeter. Therefore distance between two parallel lines are always same. Then find area of triangle ABC. हा ब्लॅक कलरचा ट्रायंगल आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. हा बघा, हा ब्लॅक कलरचा ट्रायंगल दिसत आहे, त्याचा बेस BC आहे. आणि त्याचबरोबर ट्रायंगल दुसरा बघा BCD दिलेला आहे. BCD म्हणजे हा ब्ल्यू कलरचा ट्रायंगल घेऊ आपण. हा बघा, हा ब्ल्यू कलरचा ट्रायंगल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. याचा बेस सुद्धा सेम आहे BC म्हणजे ब्ल्यू कलरचा ट्रायंगलचा बेस सुद्धा तोच आहे, सेम. ब्लॅक कलरचा ट्रायंगल ABC चा बेस BCच आहे आणि ब्ल्यू कलरचा ट्रायंगल बघा BCD या ट्रायंगलचा बेस सुद्धा ब्ल्यूच आहे. ओके, आणि ब्लॅक कलरच्या ट्रायंगलचा बेस सुद्धा BCच आहे म्हणजे ब्लॅकच आहे, म्हणजे हा BC दोघांचा बेस आहे. ओके, मग आपल्याला ह्या ठिकाणी लिहिता येईल मित्रांनो. बघा, ट्राय टू अंडरस्टँड. फार सोपं एक्झाम्पल आहे हे. या फिगरमध्ये आपल्याला इन ट्रायंगल ABC अँड ब्ल्यू कलरचा ट्रायंगल बघा BCD ट्रायंगल BCD having same base, that is BC is equal to BC, that is we can write same base, therefore we can write base, therefore that is म्हणूया B1 is equal to B2 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा पण बेस तोच आहे. ट्रायंगल ABC हा फर्स्ट ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल BCD हा सेकंड ट्रायंगल आहे. म्हणून फर्स्ट ट्रायंगल हा ब्लॅक कलरचा ट्रायंगल नीट लक्षात घ्या. हा फर्स्ट ट्रायंगल त्याचा एरिया जसा A1 आहे तसा त्याचा बेस इथं राहील B1 आणि हाईट राहील त्याची H1. सेकंड ट्रायंगल बघा ब्ल्यू कलरचा, त्याचा एरिया राहील A2, बेस राहील त्याचा बेस B2 आणि हाईट राहील त्याची H2. आता एक सगळ्यात महत्त्वाचा एक पॉइंट आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेला आहे की द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC and BCD lies on the
two parallel lines AD and BC. म्हणून आपण या ठिकाणी राईट डाऊन करूया. बघा, the vertices of two triangles. Okay, two triangles. The vertices of triangle, प्रत्येकाचं नाव देऊया आपण लागल्यास तर या ठिकाणी. टू ट्रायंगल्स म्हणण्यापेक्षा vertices of triangle ABC and ब्ल्यू कलरचा ट्रायंगल ABCD. सॉरी, ट्रायंगल BCD. ओके, the vertices of the both triangles are lies on the parallel lines. त्या पॅरलल लाईन्स आपल्याला माहिती आहेत. lies on the lines. ओके, लाईन AD and लाईन BC असं म्हणूया लागलं सर. लाईन AD and लाईन BC. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. बरोबर, म्हणजे त्यांचे दोघांचे व्हर्टायसेस त्याच दोन लाईन्सवर आहेत. आणि अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट लाईन्स आर पॅरलल हिअर. देअरफॉर वी कॅन राईट हिअर AD इज पॅरलल टू द BC. कुठून घेतलं मी हे दिलेलंच आहे, गिवन आहे. आणि मग यांचे व्हर्टायसेस जर पॅरलल लाईन्सवर आहेत तर मग आपण असं म्हणूया, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स is same. That is height of both the triangles is same. हाईट पण सेम आली. मग मॅथमॅटिकली आपण त्याला लिहू शकणार. जसं B1 इज इक्वल टू B2 लिहिलं तसं मॅथमॅटिकली आपण त्याला असं लिहू शकणार की H1 इज इक्वल टू H2. क्लिअर? लक्षात घ्या, कारण इथं हे जे डिस्टन्स आहे, इथं या ब्ल्यू ट्रायंगलची जर आपण हाईट घेतली BCDची, तर इथं आपण असं परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. सपोज दॅट DN इज परपेंडिक्युलर, तर हा जेवढा येईल तेवढाच AP येईल. म्हणजे मी या ठिकाणी असं लिहू शकतो AP इज इक्वल टू DN. रिझन म्हणून देऊ शकतो. मग या दोन्ही ट्रायंगलचा बेस पण आणि हाईट पण जर सेम आहे तर यांचा एरिया इक्वल राहील. मग मी असं लिहिणार इथं, देअरफॉर बेस and bases and heights of both the triangles are same. Therefore, having area is equal. Area of triangle ABC is equal to area of triangle BCD. Clear? मग याला जर रेशोमध्ये जर आपल्याला मांडायचं असेल तर आपण असं मांडू शकतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय, मी जर याला शिफ्ट केलं LHSला तर तो डिवाइड करेल एरिया ऑफ ट्रायंगल BCD लिहूया इथं इज इक्वल टू 1/1. आणि आपल्याला तोच रेशो फाइंड आउट करायला सांगितलेला आहे, म्हणून आपण रेशोच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहूया. कसं लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल ABC कोलन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:1. मित्रांनो, इतकं सोपं आहे, लिहून घ्या. किंवा प्रॅक्टिस सेट 1.1चा आपण लास्ट एक्झाम्पल पाहणार. फार सुंदर एक्झाम्पल आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर PQ इज परपेंडिक्युलर ऑन द बेस BC. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बेस BC हा दिलेला आहे आणि PQ ही हाईट दिलेली आहे.
त्याचप्रमाणे AD इज परपेंडिक्युलर ऑन द बेस BC दिलेला आहे. देन फाइंड फर्स्ट, याला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQB. PQB म्हणजे हा ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचा आहे, हा ट्रायंगल ब्ल्यू कलरचा. आणि ट्रायंगल PBC. PBC हा मोठा ट्रायंगल. आता तुम्हाला ह्या ठिकाणी बघा मित्रांनो, PQB या ट्रायंगलचा बेस BQ आहे, बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल बेस 1. आणि एरिया ऑफ ट्रायंगल PBC याचा जो बेस आहे तो B पासून तर C पर्यंत आहे सेकंड ट्रायंगलचा. पण आपण जर नीट विचार केला तर PQ हा छोट्या ट्रायंगलचा म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा पण आहे आणि PBC ट्रायंगलचा सुद्धा आहे. म्हणजे या ठिकाणी H1 इज इक्वल टू S2 आहे, कारण दोघांचा बेस सेम आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आन्सर फॉर फर्स्ट क्वेश्चन लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PBC, दोन्ही ट्रायंगल नीट बघा. PBC having same height. Okay, therefore we can write here H1 is equal to S2 and different base, and याला सेम हाईट ब्रॅकेट मध्ये लिहूया, and different बेसेस मात्र वेगवेगळे आहेत. आणि म्हणून आपल्याला रूल माहिती आहे की एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स, एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल heights are proportional to their corresponding bases. Heights are proportional to their corresponding bases. Okay, therefore mathematically we can write here काय लिहिणार, area of triangle PQB upon area of triangle मोठा PBC जो आपल्याला इथे दिलेला आहे PBC, ओके, इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आता फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे BQ आणि PBC या ट्रायंगलचा बेस आहे BC. दिस इज द आन्सर हियर फ्रेंड्स. एकदम बेस्ट प्रश्न होता आणि फार सोपा होता, समजून घेण्यासारखा होता. आता बघा या सेकंड क्वेश्चनला आपण सॉल्व करणार. आता एरिया ऑफ ट्रायंगल PBC ट्रायंगलला बघायचं आहे. PBC म्हणजे हा मोठा ट्रायंगल आणि ABC हा. आता बघा मी या ठिकाणी PBC ट्रायंगलला ब्ल्यू कलरने दाखवतो असा पूर्ण. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, समजून घ्या मित्रांनो. ओके, इन ट्रायंगल PBC, इन ट्रायंगल आन्सर फॉर सेकंड क्वेश्चन. PBC ट्रायंगलला नीट बघायचं आहे. PBC अँड मोठा ट्रायंगल दिसतो आहे तुम्हाला या ठिकाणी ABC. ओके, अँड ट्रायंगल ABC. ऑब्झर्वेशन करा. आता हे पहिलं इलिमिनेट करतो मी. हां, आता पहिलं इलिमिनेट करूया आणि मग आता या दोन ट्रायंगलचा एक PBC या ट्रायंगलचा बेस दिसतो आहे तुम्हाला BC, बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल. आता ABC ट्रायंगलचा बेस पण तोच आहे म्हणजे B1 इज इक्वल टू B2. समजताय मित्रांनो, सिंपल. आणि पहिला ट्रायंगल PBC ची हाईट ही H1 आहे, ही हाईट H1 आहे आणि दुसरा ट्रायंगल ABC ची हाईट ही H2 आहे. म्हणजे हाईट इज डिफरंट. म्हणजे याच पद्धतीने आपण लिहिणार की हॅविंग सेम बेस लिहिणार.
दोघांचा बेस सेम आहे, म्हणून इथे लिहिणार की हॅविंग सेम बेस, हॅविंग सेम बेस, सेम बेस. ओके, दॅट इज सेम बेस म्हणजे B1 इज इक्वल टू B2 आलेला आहे आपला. क्लिअर झाला? B1 BC बघा, ABC PBC ट्रायंगलचा बेस पण BC आहे आणि ABC ट्रायंगलचा बेस सुद्धा BC आहे. लागल्यास तर इथं आपण माहितीसाठी लिहूया इज इक्वल टू BC, दोघांचा बेस सारखा आहे, इज इक्वल टू BC. तसंच याही ठिकाणी H1 इज इक्वल टू H2 इज इक्वल टू, तर H1 दोघांचा सेम होता म्हणजे इथं आपण लिहू शकतो PQ, कारण PQB हा एक ट्रायंगल आणि BBC हा ट्रायंगल, म्हणजे दोघांची जी हाईट आहे PQ ही सेम होती असं लिहू शकतो. लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ओके, अँड जसं डिफरंट इथं सेम बेस आहे अँड डिफरंट हाईट्स, अँड डिफरंट हाईट्स. ओके, आणि मग जसा इथं आपण फॉर्म्युला लिहिला तसा फॉर्म्युला आपण इथं पण लिहूया. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, विथ जसं इक्वल हाईट्स आहे तसं इथं सेम बेस म्हणजेच विथ इक्वल बेसेस आर proportional to their corresponding heights. ओके, डिफरंट हाईट आहे म्हणून करस्पॉन्डिंग हाईट. फॉर्म्युला लिहिणार मित्रांनो आपण काय, हे ॲज इट इज लिहिणार. एरिया ऑफ ट्रायंगल PBC upon area of triangle ABC is equal to ratio of their corresponding heights. मग दोघांची हाईट बघूया. आता या PBCची हाईट H1 दिलेली आहे, आपण इथं आपण लिहिणार PQ. ओके, ABCची हाईट बघा, ABCची हाईट आहे AD म्हणजेच H2, आपण तिला AD नाव दिलेलं आहे. दिस इज द फायनल आन्सर फ्रेंड्स. किती इझी आहे मित्रांनो. आता मित्रांनो आपण एक्झाम्पल नंबर 3 चा स्टडी करणार. सिंपल. आता नीट लक्ष द्या. ट्रायंगल ABC याचा बेस हा BC आहे, बेस BC आहे आणि हाईट ही AD आहे. मग आपण H1 म्हणूया आणि बेस फर्स्ट आहे म्हणून इथं B1 म्हणूया. दुसरा ट्रायंगल बघा ADC, हा ADC हा ट्रायंगल, त्याचा बेस हा DC B2 म्हणूया आणि हाईट त्याची तीच आहे म्हणजे H2 पण तीच आहे, म्हणजे आपण H1 इज इक्वल टू H2 म्हणूया. एक मिनिट इथे लिहितो मी. फर्स्ट ट्रायंगलची हाईट पण तीच आहे आणि सेकंड ट्रायंगलची हाईट सुद्धा तीच आहे, म्हणजे सेम हाईट आहे. मग आता आपण या दोन्ही ट्रायंगलचा आन्सर फॉर थर्ड क्वेश्चन. इन ट्रायंगल मोठा ट्रायंगल आहे आपला ABC. ओके, अँड ट्रायंगल दुसरा आहे बघा ADC. हां, मी याला लागल्यास तर इथं अशा पद्धतीनं दाखवतो ब्लॅक कलरचा. ट्रायंगल ADC. ओके, हॅविंग सेम हाईट, हॅविंग सेम हाईट, दॅट इज आपण म्हणूया H1 इज इक्वल टू H2 इज इक्वल टू AD. दोघांची हाईट सेम आहे. अँड डिफरंट बेसेस. ओके, देअरफॉर आपण रूल लिहिणार इथं. एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ एरिया ऑफ ट्रायंगल्स
with equal height, with equal heights are proportional, are proportional their corresponding bases. ओके, डिफरंट बेसेस आहेत म्हणून बेसेस. ओके, आणि मग आता त्यांचा दोघांचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू, आता इक्वल हाईट्स आहे म्हणून हाईट्स नाही लिहिणार, डिफरंट बेसेस आहेत. मग बेस बघा, ABC ट्रायंगलचा जो बेस आहे तो BC आहे, BC, आणि दुसरा ADC जो ट्रायंगल आहे त्याचा बेस आहे DC. ओके, दिस इज द फायनल आन्सर. मित्रांनो, फार सोपं आहे. ओके, आपण अजून चौथ्या क्रमांकाचं गणित समजून घेऊया. नाउ वी कॅन सॉल्व द एक्झाम्पल नंबर 4. आता नीट लक्ष द्या. 4 मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ADC, ADCला बघा. आता हे बाकीचं आपण इलिमिनेट करूया. आता याचं काही काम नाही. आता आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या ट्रायंगलला आपल्याला कन्सिडर करायचं आहे. बघूया आता नेक्स्ट ट्रायंगल कोणता आहे. बघा, ADC, ADC म्हणजे हाच ट्रायंगल, सॉरी त्याला इलिमिनेट करायला नको होता आपण. आणि PQC, PQC हा ट्रायंगल दिसतो आहे. त्याला मी ब्ल्यू कलरने दाखवतो. आता बघा, हा ब्ल्यू कलरने दाखवतो आहे मी. हे दोन्ही ट्रायंगल नीट बघायचे आहेत मित्रांनो. याचा आता ADC ट्रायंगल आहे, ADC ट्रायंगल, याचा बेस फर्स्ट ट्रायंगल आहे तो हा, म्हणून हा जो बेस आहे याला आपण B1 म्हणूया आणि त्याची हाईट येणार आता H1. दुसरा ब्ल्यू कलरचा ट्रायंगल बघा, PQC, त्याचा बेस QC येणार म्हणजे B2 इज द बेस, आणि PQ त्याची वेगळी येणार म्हणजे H2 पण वेगळी आहे, म्हणजे डिफरंट हाईट अँड डिफरंट बेसेस. ओके, मग इन ट्रायंगल ADC अँड ट्रायंगल PQC. Okay, having different bases and different heights. Okay, therefore आपला रूल लिहिणार आपण, एरियाज ऑफ ट्रायंगल्स किंवा रेशो ऑफ areas of two triangles, ratio of areas of two triangles are proportional to the product of ratio of areas of two triangles is equal to म्हणूया, सोप्या भाषेत म्हणूया मित्रांनो, असं पण चालेल. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of product of their corresponding bases and heights. त्यांचा दोघांचा रेशोचा प्रॉडक्ट करूया. या ठिकाणी बघा, एरिया ऑफ ट्रायंगल डिवाइडेड बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल जो असेल तो लिहिणार आपण इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट्स. आपल्याला फर्स्ट ट्रायंगल दिलेला आहे ADC.
आणि सेकंड ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला PQC. आता ADC ट्रायंगल बघा. ADC ट्रायंगलचा बेस आहे DC आणि हाईट आहे AD. DC इंटू AD. DC इंटू AD. ओके. आणि PQC ट्रायंगल बघा. PQC ट्रायंगल त्याचा बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. QC इंटू PQ. अशा पद्धतीनं मित्रांनो फार सोपं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मित्रांनो, व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स जर आपल्याला हव्या असतील तर सबस्क्राईब करा. आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जो तुम्हाला एकदा जर समजलं नसेल तर त्याला पुन्हा एकदा पहा आणि आपल्या वहीवर त्याला सोडवून बघा. तोपर्यंत व्हिडिओचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. थँक्यू फ्रेंड्स.